गृहराज्यमंत्री पंकज भोयर सर आपल्यासोबत आहेत. सर, सध्या पुण्यातलं एक प्रचंड प्रमाणात प्रकरण गाजत आहे. आमदाराच्या भावाकडूनच एका कला केंद्रावर गोळीबार करण्यात आलेला आहे. नेमकं या प्रकरणातली सध्या काय माहिती आहे? नाही, परवा रात्री पुणे ग्रामीण येथील यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अंबिका कला केंद्रामध्ये ही घटना घडल्याची माहिती पुढे येते आहे. त्या ठिकाणी 4 जण गेले आणि काय हवेत गोळीबार त्या ठिकाणी झालेला. अजून कुठलंही इंजुरी किंवा काही घटना त्या ठिकाणी झालेली नाही आहे, परंतु 4ही गुन्हेगारांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांची काय नावं आहेत? काही नावं समजू शकले? अजून नावं माझ्याकडे नावं त्या ठिकाणी घेतोच आहे. मी जेव्हा माहिती घेतली तर की सांगितलं की 4ही जण जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सध्या सर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रचंड चर्चा आहे. एकच सध्या मागणी समोर येते की ऑनलाईन रमी ॲपवर बंदी घातली गेली पाहिजे. नेमकं शासनाचं या संदर्भात काय धोरण आहे? नाही, विधानसभेत देखील याच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली होती आणि हे सर्व ॲपचा ॲक्ट जो आहे केंद्र सरकारशी निगडीत असल्यामुळे राज्य सरकार केंद्राला विनंती करणार आणि केली देखील. याच्यात देखील पत्रव्यवहार हा आपल्या विभागाकडनं त्या ठिकाणी झाला, तर लवकरात लवकर याच्यावर बंदी घालण्यात येईल. काही कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे का? कारण कालच एक 80 लाख रुपये कर्जबाजारी होऊन एका तरुणानं आत्महत्या केली असं प्रकरण समोर आलेलं आहे. काय उस्मानाबादमध्ये देखील अशाच पद्धतीचं एक प्रकरण समोर आलं होतं. त्या पद्धतीच्या तशा तक्रारी पोलिसांकडे झाल्यानंतर त्याची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक महत्त्वाचं प्रकरण आहे ते वाल्मिक कराड यांच्या संदर्भातलं. सातत्यानं वाल्मिक कराड यांना दुसऱ्या जेलमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, येरवड्याला पाठवलं गेलं पाहिजे अशी मागणी होते. मात्र ते अजूनही बीडच्या कारागृहात आहेत आणि तिथं VIP ट्रीटमेंट त्यांना दिली जाते अशी सातत्यानं टीका होतीये. कधीही कुठल्याही कैद्याला त्या ठिकाणी VIP ट्रीटमेंट होत नसते आणि सरकार त्या प्रकरणाबद्दल बिन अतिशय गंभीर आहे. योग्य कायद्यामध्ये बसून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी सरकार आणि पोलीस प्रशासन घेते. अधिवेशन काळामध्ये ज्ञानेश्वर मुंडे या महिलेची एक प्रकरण सध्या गाजलं होतं. त्यांच्या पतीची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. त्याचा अहवाल देखील आलेला आहे. जवळपास 16 वार त्यांच्या शरीरावर होते. नेमकी या प्रकरणातली काय माहिती आहे आणि आरोपींना कधीपर्यंत अटक होईल? नाही, आता शवविच्छेदन अहवाल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे गुन्हे ज्यांनी केले त्याची सखोल चौकशी करून त्या संपूर्ण गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल. काही माहिती आली त्या संदर्भात? आता सध्या लेटेस्ट माहिती माझ्याकडे यायची आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच ज्ञानेश्वर मुंडे प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली जाईल. शवविच्छेदन अहवाल देखील त्याचा प्राप्त झाला आहे अशी माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली आहे. कॅमेरामॅन रुपेश शिलारसह निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.